माझा आजचा विषय आहे आपले आरोग्य आपल्या हाती. आपले आरोग्य आपल्या हाती. असंच एकदा मुंबईमध्ये माझं व्याख्यान होतं. विषय कोणता? आपले आरोग्य आपल्या हाती. हा, मग व्याख्यान सुरू होण्यापूर्वी बघा, मुंबईची मुलं 13वीची 14वीची 15वीची मुलं, हुशार मुलं, खेड्यातली नाहीत, ग्रामीण भागातली नाहीत, मुंबईतली मुलं माझ्या समोर बसलेले. कोणतं? 13वी 14वी 15वी. माझं व्याख्यान सुरू होण्यापूर्वी मी त्यांना सांगितलं, बाळानो, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो का? बरं का? तर त्यांनी सांगितलं काय ते तुम्हाला सांगतो. पण त्याच्या अगोदर माझी एक कविता वाचून दाखवतो. माझ्या कवितेचं नाव आहे जीवनाचा शेवट. जीवनाचा शेवट. आणि मग त्या व्याख्यानाला मी सुरुवात करतो. माझ्या कवितेचं नाव आहे जीवनाचा शेवट. जीवनाचा शेवट. प्रेमात एकीच्या मी पडलो. क्या बात आहे. प्रेमात एकीच्या मी पडलो. नादी प्रथम मीच लागलो. नादी प्रथम मीच लागलो. तिचा कसलाच नाही दोष. तिचा कसलाच नाही दोष. मी घेतला ओढून रोष. मी घेतला ओढवून रोष. भरभराट झाली प्रेमात मग. भरभराट झाली प्रेमात. गुंतले धागे एकमेकात. गुंतले धागे एकमेकात. शक्य नव्हते तोडण्याचा. शक्य नव्हते तोडण्याचा. हिच्यामुळे विसरलो माता. हिच्यामुळे विसरलो माता. समजली माझी चूक मला. समजली माझी चूक मला. सुधारण्याचा प्रयत्न केला. सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु क्षणच गेला होता. परंतु क्षणच गेला होता. त्याला आता इलाज नव्हता. त्याला आता इलाज नव्हता. तिचा आता मी झालो नोकर. तिचा आता मी झालो नोकर. होती ती आत्ता कार्यतत्पर. होती ती आत्ता कार्यतत्पर. ना तिचे लक्षच माझ्याकडे. ना तिचे लक्षच माझ्याकडे. ना मी विसरू शकत कडे. क्या बात आहे. मी विसरू शकत नाही. मी विसरू शकत नाही. तिचं लक्ष नाही माझ्याकडे, पण मी तिला विसरू शकत नाही. जबरदस्त प्रेम. मग मुकामी तिचा खूप घेतला. क्या बात आहे. मुकामी तिचा खूप घेतला. मग खरं प्रेम होता. मुकामी तिचा खूप घेतला. पण काय चमत्कार झाला. पण काय चमत्कार झाला. पण काय चमत्कार झाला. अंत झाला माझ्या जीवनाचा. अंत झाला माझ्या जीवनाचा. अंत नाही तिच्या जीवनाचा. अंत नाही तिच्या जीवनाचा. तिला नाही चिंताच कशाची. तिला नाही चिंताच कशाची. ती होतीच बाटली दारूची. ती होतीच बाटली दारूची. ती होतीच बाटली दारूची. दारूची दारूची. थँक्यू. आताच तुम्हाला मी सांगितलं माझा विषय आहे आपले आरोग्य आपल्या हाती. तर हेच व्याख्यान आता तुम्हाला देतोय. हे 10-15 वर्षापूर्वी मुंबईत दिलेलं. आणि त्यानं काय सांगितलं की माझा आपला विषय आपलं आरोग्य आपल्या हाती. मग त्यांची मी टेस्ट घेतली. बाळानो,
प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो का? त्यांना विचारलं. 13वी 14वीची पोरं 15वीची मुंबईची हुशार बुद्धिमान, त्यांनी सांगितलं सर प्रयत्नानं मृत्यू लांबवता येत नाही. प्रयत्नानं मृत्यू लांबवता येत नाही. ते म्हणाले तर आपला मृत्यू देवाच्या हातात आहे, आपला मृत्यू अल्लाच्या हातात आहे, आपला मृत्यू गॉडच्या हातात आहे. ती मुलं म्हणाली मला. आणि मग माझं व्याख्यान सुरू केलं. तास दीड तास त्यांच्याजवळ व्याख्यान दिलं त्यांच्यासमोर. तोच प्रश्न त्याच मुलांना, मुंबईच्याच मुलांना माझं व्याख्यान संपल्यानंतर प्रश्न विचारला. बाळानो, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो का? ज्या मुलांनी दीड तासापूर्वी सांगितलं होतं आपला मृत्यू देवाच्या हातात आहे, अल्लाच्या हातात आहे, गॉडच्या हातात आहे, त्याच मुलांनी माझं व्याख्यान संपल्यानंतर सांगितलं सर प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो. जोरशी टाळ्या. त्याच मुलांनी सांगितलं, त्याच मुलांनी सांगितलं. ह्या सगळ्या टाळ्या जगात जाणार आहेत, लक्षात ठेवा. त्याच मुलांनी मला सांगितलं सर प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो. अहो, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो म्हणूनच चौकात चौकात सिग्नल आहे. एक लाल, एक हिरवा. लाल सांगतो थांबा, हिरवा सांगतो जावा. देवाच्या हातात मृत्यू आहे तर सांगलीला, कवटेमंकाळला, पुण्याला सिग्नल का चौकात? ला थांबा थांबा जायचं नाही पुढे. आणि देवाच्या हातात मृत्यू आहे, सिग्नल बंद करून टाका. हा हिम्मत माहित आहे आपला मृत्यू लांबवता येतो म्हणून तिथे सिग्नल आहे. लाल सांगतोय थांबा, काही करू नका, नंतर वरती जा. असे हिरवा जावा. हो, चौकात चौकात पोलीस हातवारी करतो, थांबा जावा, थांबा. अरे त्याला कशाला झोपू दिलं घरी? कशाला पोलीस पाहिजेत? सांगायचं देवाच्या हातात मृत्यू आहे. पण नाही, आपल्याला माहित आहे प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो. अहो, एवढंच नाही, कवटेमंकाळ ते मुंबई, पुन्हा काय एवढं सुंदर झाले तरी देखील त्या ड्रायव्हरला किती त्रास. थोड्या थोड्या अंतरावर स्पीड ब्रेकर, गतिरोधक. आणि त्या ड्रायव्हरला किती त्रास देता तुम्ही. ते गेअर बदला, स्पीड कमी करा, पुन्हा ते स्पीड ब्रेकर गेल्यावर पुन्हा वाढवा. त्या बिचाऱ्याला त्रास किती. देवाच्या हातात मृत्यू आहे ना, ते स्पीड ब्रेकर बंद करा. 2 सीट आली, बंद करा. मृत्यू आपल्या हातात आहे, मृत्यू आपल्या हातात आहे. वळणावर देवाच्या हातात मृत्यू आहे ना, म्हणजे जगात असं का चाललंय? वळणावर पुढे वळण आहे, सावधान, वाहने सावकाश चाल. अरे देवाच्या हातात आहे, कशाला भांगड करणारी, कशाला लिहितात ते? हा, शाळा, शाळेजवळ, कॉलेजजवळ, शहरामध्ये लिहितात पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा. अरे देवाच्या हातात, अल्लाच्या हातात आहे, हे गॉडच्या हातात आहे, म्हणजे कशाला लिहिता बोर्ड? हाय उत्तर याला कुणाकडे नाही. आपला मृत्यू आपल्या हातात आहे, लक्षात ठेवा. घाटाजवळ कार चालू आहे, पण 2 व्हीलर, पुढे घाट आहे, सावधान, वाहने सावकाश चालवा. काय गरज आहे? माहित आहे मृत्यू आपला प्रयत्नानं लांबवता येतो. अहो, वाहनावर लेलन गाडी, ट्रक, काय लिहिलेलं असतं मागच्या बाजूला? मागच्या वाहनासाठी लिहिलेलं असतं, गाडी ट्रकच्या पाठीमागं, लेलनच्या पाठीमागं, तुमची घरी कोणीतरी वाट पाहत आहे. मी वाचलंय. ट्रकच्या मागे मागे काय लिहिलेलं असतं? तुमची घरी कोणीतरी वाट पाहत आहे. त्या ड्रायव्हरला मागच्या वाहन सावकाश चालू आहे, तू घरी जा रे. तुम्ही घरी जा, जा घरी. काय बोललो तो? गुपचूप जायचं दप्तर घेऊन, मी परवानगी देतो. तर लक्षात ठेवा. तर हे आपण जी स्पीड ब्रेकर वाहन आहे लिहिलेलं आहे ट्रकच्या पाठीमागं, का? आपला मृत्यू लांबवत होता. ठीक आहे, देवाच्या हातात मृत्यू आहे ना, अल्लाच्या हातात मृत्यू आहे ना, गॉडच्या हातात मृत्यू आहे ना. मग रेल्वे फाटकच्या ठिकाणी सरकारी कर्मचारी असतो, रेल्वे फाटकच्या ठिकाणी सरकारी कर्मचारी असतो. रेल्वे येताना फाटक बंद करतो. देवाच्या हातात आहे, अल्लाच्या हातात मृत्यू आहे, गॉडच्या हातात मृत्यू आहे. तर ते कशाला गेट बंद करता?
आणि समजा गेट बंद केलं नाही काय होईल? रेल्वे, बस, ट्रक आणि तुमच्यासारखी शाळा सुटलेली मुलं अपघात वरती वरती त्याला प्रयोग फाटक तुलत करायचं नाही, वरती अपघात होणार आपला. पण आपल्याला माहित आहे प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो, म्हणून रात्रंदिवस त्या गेटवर वेळापत्रक असतं, त्या वेळापत्रकाप्रमाणे तो फाटक बंद करतो. म्हणून आपण जिवंत आहोत, म्हणजेच काय, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो. एवढंच कशाला, एवढंच कशाला. आज मी इथे भाषण करतोय, बरोबर, मी इथे भाषण करतोय, बिनधास्त आहे. तुम्ही बिनधास्त इथे बसलेले, तुम्ही बिनधास्त बसलेले, कारण लोणारवाडीचे फौजी, लोणारवाडीचे अग्रणी थोरगावचे तिथे रात्रंदिवस पहारा करत आहेत. जोशी तालिया. लोणारवाडीचे तुमचे इथले फौजी, तुमचे बंधू वडील, अग्रणी धुळगावचे फौजी तिथे रक्षण करत आहेत, म्हणून ते साळुंकी सर बिनधास्त बोलत आहे. तुम्ही बिनधास्त बसलेले आहेत, रात्रंदिवस तिथे फौजी आहे. जर देवाच्या हातात मृत्यू आहे तर तुमच्यापैकी कुणीही एकानं काय करा, पंतप्रधानाला फोन करा आणि सांगायचं ते आपले फौजी काढून टाक. का? सरळ सांगायचं, सर ह्या दोघांना घरी पाठवा, ही दोघं इकडे या, कोणीतरी ह्या दोघांना घरी पाठवा. चालेल, जातो घरी, जाऊ तुम्ही तिघा, उठ तू घरी जाऊ दे, तर जाऊ दे, तू कुठे उठ, घरी पाठवा, जाऊ दे. काय सांगून सुद्धा ऐकत नाही. जावा तिकडे, घरी जावा. तुम्ही मॅडम घ्या तुमच्याजवळ. तर तिथे सैनिक आहे, बरोबर का, म्हणून इथे मी बिनधास्त बोलतोय, म्हणून इथे बिनधास्त बोलतोय. तुम्ही बिनधास्त घरी झोपता. जर पंतप्रधानाने सीमेवरील फौजी काढून घेतली काय होईल? पाकिस्तानच्या सौजन्याने, चीनच्या सौजन्याने आपण 2 दिवसात 140 कोटी वरती जाणार. काय करणार देव, काय करणार अल्लाह? करा प्रयोग, सांगा माझं खोटा असेल तर पंतप्रधानाला फोन करायचे, फौजी काढून टाक. ते अहो फौजी असून सुद्धा 4000 स्क्वेअर किलोमीटर लडाख मध्ये चीन आपल्या हद्दीत आलाय. जमीन घेतल्या, गावं बसवल्या 4 वर्षापूर्वी. नरेंद्र मोदी गाव काय नाही, सैनिकाचा दोष नाही, लोणारवाडीच्या फौजीचा दोष नाही, अग्रणी धुळगाव जे फौजी आहेत त्यांचा दोष नाही. हे सरकार घाबरते चीनला. हा दोष पंतप्रधानाचा, हा दोष सरकारचा. 4000 स्क्वेअर किलोमीटर ते चीन आपल्यात आले. आणि जर सैन्य काढलं काय करेल? मस्त चीन करेल. 140 कोटी जनते आपली, 140 कोटी जनतेला काय करणार? बॉम्बस्फोट करणार चीन. आपल्या सगळ्यांना 140 कोटी लोकांना वरती पाठवणार आणि आपला भूभाग ताब्यात घेणार. पण आपल्याला माहित आहे प्रयत्नानं आपला मृत्यू लांबवता येतो, म्हणून फौजी आहे. लक्षात घ्या, आपण प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही. बर ठीक आहे, देवाच्या हातात मृत्यू आहे. तर माझी शंका आहे, मला प्रश्न फार पडतात. देवाच्या हातात मृत्यू आहे, पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, मंत्री, त्यांच्या सभोवती अंगरक्षक. अंगरक्षक का? त्यांना काहीतरी जनता करेल, रक्षक. अरे सांगा ना त्यांना, अरे देवाच्या हातात मृत्यू आहे, ते रक्षक कशाला पाहिजे? कारण माहित आहे त्या लोकांना की आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान आपला मृत्यू लांबवता येतो. राष्ट्रपतीला पण माहित आहे आपला मृत्यू लांबवता येतो, म्हणून त्यांच्या सभोवती रक्षक आहे. एवढंच कशाला, जेव्हा शिवसेनेची फाटा पक्ष फोडला गद्दारांनी, तर त्यांना मारू नये म्हणून, त्यांच्यावर काही कमी जास्त होऊ नये म्हणून त्यांच्या घराभोवती फौजी होते, सैनिक होते. अरे कशाला? देवासाठीच मृत्यू आहे ना. पण या सरकारनं पाठिंबा दिला, कारण हा आमदार, खासदार जे कोणी भ्रष्टाचारी असतील त्या सर्वांना माहित आहे आपला मृत्यू लांबवता येतो, म्हणून रक्षक. बघा गाडीने जाताना मागे 2-4 गाड्या, पुढे 2-4 गाड्या, सैनिक, फौजी, कोणीतरी काहीतरी गडबड करेल. आणि शेतकऱ्यांना रक्षक नाही.
विद्यार्थ्यांना रक्षक नाही, मला रक्षक नाही. कोणी पण येतं टपली मारून जातं वरती पाहत आपल्याला मारतात. बघा तुम्ही फायटिंग मारामारी, आपल्याला रक्षक नाही. मग माझा प्रश्न काय नाही, जर देवाच्या हातात मूर्ती आहे म्हणजे रक्षक कशाला पाहिजे? रक्षकाचा पगार कोण देतं? आम्ही सामान्य. त्यांना माहित आहे प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो. आता दुसरी गोष्ट, आपला मृत्यू आपलं आयुष्य जास्त वाढावं असं वाटत असेल, जास्त वाढावं असं वाटत असेल तर शाकाहारी बना. शाकाहारी जर तुम्ही बनला ना तुमचं आयुष्य जास्त वाढणार. आणि काय खायचं? अक्रोड, मनुका, खजूर, आम्ल कॅन्डी, अंजीर, पिस्ता, काजू आणि बदाम. हे जर तुम्ही थोडं थोडं फालतू खर्च करण्यापेक्षा, हॉटेलमधलं खाण्यापेक्षा आई वडिलांना सांगायचं 2 बदाम 1 खजूर असं खाल्लं तर तुम्ही आयुष्य तुमचं वाढेल. आता तुम्हाला काल सांगतो, काल परवा व्याख्यान झालं माझं ह्याला पलूसला. तर त्यांनी ओळख करून देताना सांगितलं माझं आता 75 वय. मी किती वर्षाचा आहे? 75. मला 16-17 वर्ष झाली रिटायर हो. आता माझं रनिंग 75. आणि मला एकाने विचारलं किती कधी रिटायर होणार? अरे बाबा रिटायर होऊन 16-17 वर्ष. मी सगळे डरे खातो. हॉटेलमधलं खात नाही. तुमची तब्येत ओके राहावी असं वाटत असेल तर शाकाहारी बना. आणि जे मांसाहारी आहे, मी मांसाहारी आहे, मी चिकन खातो, मी मटण खातो, परंतु आळणी खातो. मी काय करतो? आळणी मटण खातो. पण तुम्ही काय करता? काही जण 4 व्हीलरने जातात, कोल्हापुरी डबा, कोल्हापुरी चमचमी, 1.5 फोट्या तेलकट, तुपकट तेलकट. बघा कोल्हापुरी झणझणीत, डोळ्यातनं पाणी यायला पाहिजे, नाकातून पण पाणी. मग म्हणतो आपण मटण खाल्लं. असे लोक काय करतात? 1.5 फोट्या. चालता येत नाही, चालला वरती लवकर. मग हा देवाचा काय दोष आहे? मग जे मांसाहार खातात त्यांनी आईला सांगा आळणी ख, तिकट पण नको. झोप त्याला उशी दे, झोप, पण त्याला त्रास देऊ नको. तर मला एवढं सांगायचं आहे, आपला मृत्यू लांबवायचा असेल तर काय करायचं? शाकाहारी बना. जे मांसाहारी आहेत ठीक आहे, खा, मी पण खातो, मी काय सज्जन नाही, मी पण खातो, आळणी खा. बरोबर? आता आपलं आयुष्य वाढावं असं वाटत असेल तर व्यायाम, एक्सरसाइज. घरात, शाळेत पुलप्स काढू शकता. डिप्स, खाली हात टेकून डिप्स काढू शकता. उठा बसा, दंड, सूर्यनमस्कार. पण बरेच मला शहरातली मुलं भेटतात, त्या संसारामुळं, नोकरीमुळं, अभ्यासामुळं आम्हाला वेळच मिळत नाही. अरे वेळ मिळत नाही, कमाल आहे बाबा, वेळ मिळत नाही. ठीक आहे, मी त्यांना सांगतो राहू दे, तासभर पळू नका, काय करू नका. 10 मिनिटं तुम्ही व्यायाम कराल का? ते म्हणजे 10 मिनिटं करतो ना. मग त्यांना व्याख्यानात तुम्ही सांगितलं 10 मिनिटं वेळ काढा आणि 10 मिनिटं सकाळी ना तुमच्या सेपरेट खोलीमध्ये साध्या लूज कपडे असावे, मुलींचे, मुलांचे पण लूज कपडे असावे, बनियन, अंडरपॅन्ट, आणि आपल्या सेपरेट खोलीमध्ये लूज असावं. आणि मग काय करायचं? 10 मिनिटं आरशासमोर उभं राहायचं. 10 मिनिटं मी त्या लोकांना सांगतो, सुरुवातीला हळू व्यायाम करायचा. स्टार्ट, बघा जागेवर हळू करायचं. झालं? अजून अर्धा मिनिट पण झालं नाही, बरोबर? पण मग स्पीड वाढवायचं. आरशासमोर कसं बरं वाटतं, घाम आल्यानं आपलं शरीर चांगलं दिसतं. आणि मग हळूहळू 1-1.5 मिनिटं झालं की स्पीड वाढवायचं. आणि हात असे वर धरायचे आणि एवढं स्पीड वाढवायचं की इथे हात टेकले पाहिजे, जोरात हात टेकले पाहिजे. 10 मिनिटं घाम, टाळ्यांचा कडकडाट, नाट्य नका करू, व्यायाम 10 मिनिटं. तुम्ही 10 मिनिटं करू नका, तुम्ही वरती जा. तुम्ही काय करायचं? उद्यापासून 1 मिनिट घड्याळ वर काटा असतो घरात, पुन्हा 1.5 मिनिट, पुन्हा दुसऱ्या दिवशी 2 मिनिटं. नाही तो सरांनी सांगितलं म्हणून 10 मिनिटं करायला जा, चक्कर येऊन पडा. कुणी सांगितले? साळुंके सरांना तुरुंगात. असं नका करू. तुम्ही काय करा? 1-1 मिनिट
आणि विज्ञान काय सांगतं? देव सांगत नाही. अल्लाह, गॉड, ईश्वर काही सांगत नाहीत आपल्याला. विज्ञान सांगतं दिवसातून बाळानो एकदा तरी घाम आला पाहिजे. विज्ञान काय सांगतं? एकदा तरी प्रत्येक माणसाला एकदा घाम आला पाहिजे. मग आता मी 10 मिनिटं समजा मी केलं सकाळी, बनियानवर झालं, ड्युटी करा. करा 24 तासाचे 10 मिनिटं वजा करून करा का तुम्हाला धावपळ. शरीर दवाखान्यात जावं लागणारच नाही, गरजच नाही. फक्त 10 मिनिटं झालं, व्यायाम झाला. आता आपलं आयुष्य वाढावं असं वाटत असेल तर निर्व्यसनी आयुष्यात कधीच व्यसन करायचं नाही. निर्व्यसनी राहू आपलं आयुष्य वाढवू शकतो. तंबाखू, विसरी, बिडी, सिगरेट, मावा, गुटखा, ड्रग्ज, दारू आपोआप तुमचं आयुष्य वाढणार. झालं. आता हे शरीराचं सांगितलं. आता मुलानं तुम्हाला ज्याने लिहायचं ते लिहू शकता. मृत्यूचे प्रकार 2. मृत्यूचे प्रकार किती? 2. एक नैसर्गिक मृत्यू, त्याला आपण काय म्हणतो? दैवी मृत्यू, हा एक प्रकार. दुसरा राक्षसी मृत्यू, त्याला आपण म्हणतो मानव निर्मित मृत्यू. 2 प्रकार. आता नैसर्गिक मृत्यू कसा बा? जो मुलगा, जो मनुष्य जन्मापासून सकारात्मक विचार करतो, सकारात्मक विचार करतो जन्मापासून, आणि सकस आहार, पौष्टिक आहार घेतो. 2. एक सकारात्मक विचार, 2 पौष्टिक आहार घेतो, सकस आहार घेतो, 3 व्यायाम करतो, आणि 4 कुठलंच व्यसन करीत नाही. अशी जी मुलं आहेत, अशी जी माणसं आहेत, ते कालांतरानं वय वाढत जातं. वृद्धापकाळात एक एक पार्ट त्यांचा निकामी होतो. हात निकामी, डोळा, दात, मेंदू, पायाकडून जीव येतो. म्हणजे कोमात जाऊन ते मारतात. त्याला कसला मृत्यू म्हणायचा? नैसर्गिक, दैवी मृत्यू. आता राक्षसी मृत्यू, मानव निर्मित मृत्यू कसा? ते सकारात्मक विचार करायचे नाही, सतत टेन्शन, सतत टेन्शन. टेन्शन मध्ये सकस आहार घ्यायचा नाही, काय पण हॉटेलमधलं खायचं, पौष्टिक आहार घ्यायचा नाही, व्यायाम करायचा नाही, खायचं झोपायचं, खायचं झोपायचं, 1.5 चालता येईल, 1.5. अरे खातून झोपतो, खातून झोपतो, म्हणजे व्यायाम नाही. आणि व्यसन, तंबाखू आहे, बिडी आहे, ड्रग्ज आहे, दारू आहे, वरती लवकर जाणार. ते दीर्घायुष्य बनणार नाही. हा कसला मृत्यू? राक्षसी. त्यालाच दुसरं नाव काय? मानव निर्मित. आणि नैसर्गिक सांगितलं. समजलं का? आता बघा 10वी 12वी 11वी म्हणून काय करतात माहिती आहे? हे तो आता कौटुंबिकाला जायचं आहे, तेव्हा जवळच्या ह्याच्या टू व्हीलरनं जातात. त्यांना रस्त्यात ढाबा दिसतो, बियर, दारू, मटण, चल मजा करूया. असतात पैसे आई वडिलांनी दिलेले. ते कौटुंबिकाला जाताना मस्त कुठं ड्रिंक घेतात, दारू पितात. हा जगात चालू आहे. दारू पितात, मटण, मग किक मारतात टू व्हीलरला. स्पीड 100, स्पीड 90, तारुण्य, अपघात, वरती. हा कसला मृत्यू? करेक्ट, राक्षसी मृत्यू. जोरशी टाळ्या. अरे वा 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 वा. राक्षसी मृत्यू हा मानव निर्मित. देवाने सांगितलं होतं, अल्लाने सांगितलं होतं त्या दोघांना, गॉडने सांगितलं, हॅलो कुठे चाललंय? कौटुंबिकात. आणि ते धाब्याजवळ जा ना, मस्त दारू मिळते, आणि चिकन मटन खा. कुठल्या देवाने तुम्हाला फोन केला नाही? मग तुम्ही काय अशी तुम्ही देवाला दोष देता? एक वैशिष्ट्य आहे तुमचं माणसाचं. पहिला नंबर आला बरं का, पहिला नंबर आला तो काय म्हणतो? मी अभ्यास केला. क्या बात आहे, मी अभ्यास केला. मार्क कमी पडली, नापास झाला. देवा तू हे काय केलं? अरे काय म्हणतो बघा, पहिला नंबर आला, मी अभ्यास केला, आणि नापास झाला. देवा तू हे काय केलं? आता देवाला अभ्यास करायचा? देवाला अभ्यास करायचा का? किती वेडेपण आहे, किती अंधविश्वास आहे. म्हणजे नापास झालं, अपयश आलं, देवावर दोष. मार्क कमी पडली, शिक्षकांना दोष, मॅडमला दोष. बरोबर. पहिला नंबर आला, मी केला, शिक्षक गेला बाजूला, देव गेला बाजूला, मी अभ्यास केला. किती मनुष्य स्वार्थी आहे बघा. आणि माझा एक विषय आहे बघा, मी देव बोलतोय. एक व्याख्यान आहे माझं, सांगेन तेव्हा मी देव बोलतो. तो सर्व
जगामध्ये माणसामुळे हैराण झालाय, वैतागलाय तुझ्या माणसाला. ती माझी व्याख्या नाही केव्हा तरी सांगितलं. म्हणजे लक्षात ठेवा, तू दुसऱ्या आपल्या हातात आहे मृत्यू. झालं. आता टू व्हीलर सांगितलं, तुम्ही मी गाडीत बसलोय, पुढे महापूर आलेले, पुलावरून पाणी जात आहे, सगळे पॅसेंजर सांगतात, प्रवासी सांगतात त्या ड्रायव्हरला पाणी उतरू दे, नदीवर पाणी, पुलावरून गाडी घालू नको. त्याला बायकोकडे जायची घाई, त्या बस ड्रायव्हरला बायकोला जाऊन कधी भेटे, ते पूर आलेले 10-20 फूट पुलावरून पाणी जाते, ती गाडी घालते. ते पॅसेंजर प्रवासी म्हणतात, अरे बाबा नको, रात्रभर इथं बसू, पण त्या पुलावर गाडी घालू नको रे. आणि त्याला बायकोची आठवण ड्रायव्हरला, ते घालते पुलावर. मग त्या पाण्याच्या प्रेशर म्हणून गाडी नदीत गलटते, 50-60 प्रवासी वरती. हा कसला मृत्यू? जोरशी टाळ्या, जोरशी टाळ्या. हा रात्रीची बोल. आज देवाला काय सांगितलं होतं का फोन करून त्या ड्रायव्हरला, तुझी बायको वाट बघायला, घाल पाणी घाल पुलावर घाल. विनाकारण देवाला दोष देऊ नका, तुमच्या कर्माची फळ. बरोबर. युद्धात माणसं मरतात बघा. पाकिस्तान, भारत, अमेरिका, चीन, युक्रेन किंवा रशिया, युक्रेन. कुठला अल्लाह सांगतो तुमच्या देशात फायटिंग करा, मारा, हत्या करा? देव सांगत नाही. एक लक्षात ठेवा, आपण काय म्हणतो रे, आपण देवाची लेकरं म्हणतो की नाही? देवाची लेकरं म्हणतो की नाही? समजा तुम्ही घरातलं कुटुंब आहे आणि बाप काय म्हणेल का तुम्हाला, किती मुलं? 5, मारामारी करा म्हणेल. उलट बाप काय करेल, करता मनुष्य, बाळानो भांडू नका, एक राहा. मग आपला करता करविता अल्लाह आहे. करता करविता कोण आहे? गॉड आहे. करता करविता नावं दिले वेगवेगळी, देव आहे. मग ते देव सांगेल का, अमेरिका पाकिस्तान फायटिंग करा फायटिंग? कशाला देव सांगेल? त्यांची आपण लेकरं आहोत. नाही, मनुष्य 420 आहे. स्वार्थासाठी, आपल्या स्वार्थासाठी हल्ला करतो आणि लोकांना मारतो. हा कसला मृत्यू? राक्षसी ही युद्ध होतात ना, देव नाही सांगत की आपण आपला पराक्रम, आपण हत्या करतो, हा आपला दोष आहे. आता हे दुसरं लिहून ठेवा. हिटलरनं त्याच्या आयुष्यात 60 लाख लोकांची हत्या केली. 60 माणसाची नाही, 60 लाख लोकांची हत्या केली. आणि शेवटी तो आत्महत्या करून नेला, हिटलर. आता त्या हिटलर सांगितलं होतं, माणसा मा तुझ्या कर्माची फळं, त्या देवाला काय दोष देता? अरे बॉम्बस्फोट करणारा माणूसच, बॉम्बस्फोटात मरणारा माणूसच, मग देवाचा काय दोष आहे? अल्लाचा काय दोष आहे? गॉडचा? अरे तुम्हीच बॉम्बस्फोट करता, मरता, त्याच्यात कोण? माणसंच मरतात. आता बैठे सावधान, आरामशीर. आता सगळ्यात महत्वाचं सांगतो, हे पेपर ना आपल्या भारतात विकले जातात ना, हे सर्व पेपर छापणारे ना आपल्या पंतप्रधान ह्या सत्तेवर जे आहे ना सर, त्यांच्या ताब्यात आहे. जर ह्या पत्रकारांनी वेगळं सत्य लिहिलं तर त्याला तुरुंगात टाकतात. आजची परिस्थिती आपल्या भारताची काय बघा. जर सरकार विरुद्ध पेपर छापून आणलं, जो छापतो त्याला तुरुंगात, नाहीतर वरती. आता सध्याची परिस्थिती काय बघा. तुम्हाला पेपरात काही सांगत नाही, चुकीचं सांगतात पेपर. आज भारतामध्ये लिहून घ्यायचं, पण घरी गेल्यावर तू एक आठवायचं घरी लिहायचं. भारताची आताची परिस्थिती बघा. एकूण 140 कोटी जनता आहे. 30 कोटी जनता दररोज उपाशी पोटी झोपते. आपला इंडिया कसा आहे बघा. 140 कोटी जनतेपैकी 30 कोटी जनता अन्न नाही म्हणून उपाशी पोटी झोपते. आजची परिस्थिती आहे. कारण घटनेत लिहिलेलं आहे, अन्न, वस्त्र, निवारा सरकारनं प्रत्येक व्यक्तीला दिलाच पाहिजे. हे सरकार देत नाही आणि म्हणूनही मार लागला. आणि हाताला का संविधानामध्ये काय लिहिलं माहिती का? तुम्ही शिकला, नोकरी लावणं हे सरकारचं काम आहे. पण सरकार 420 काय करतंय? रेल्वे भरती. तुम्ही क्लास लावता, भरती पैसे 1000-2000 क्लास लावता आणि ते 420 सरकार काय करत माहिती का? बरोबर आदल्या दिवशी पेपर फोडता. पेपर फुटला आणि मग कायदा कानून म्हणजे 2 लाख जागा भरायच्या येत नाही. आजपर्यंत 11 वर्षात शिक्षकाची भरती नाही, डीएडची भरती नाही, कुठल्या खात्यात भरती नाही. जे सांगता 4 लाख जागा भरायचे, असे हे आहे सत्य परिस्थिती. दुसरं, आपल्या भारतात दररोज 3000 लोक मरतात, मुलं. 3000
किती? दररोज सरासरी 3000 मुलं मरतात. कारण सकस आहार नाही, कुपोषण. त्यांना दूध नाही, पाणी, हे तुमचं अन्न नाही, मग शिळं पाकं खातात रस्त्यावरचं. आणि दररोज आपल्या इंडियामध्ये 3 लहान मुलं कुपोषण मरतात. हा आपला इंडिया झालं. शेतकरी बिल आणलं काही वर्षापूर्वी. शेतकरी म्हणतात हे आमचं बिल नाही, आम्हाला तोटा आहे, आमचा फायदा नाही, आम्हाला हे बिल नको. ह्या दादागिरी करून ह्या सरकारनं काय केलं? बिल पास केलं. कोणासाठी? अडाणी अंबानी. 1.5 वर्ष शेतकऱ्यांनी संप केला. त्या 1.5 वर्षात 700 शेतकरी मरण पावले. कुणासाठी? अडाणी अंबानीसाठी. कुणी हा हत्या कोणी केली? पंतप्रधानांनी ह्या सत्तेत 700 शेतकरी मरण पावले. हा कसला मृत्यू? राक्षसी मृत्यू. देवाचं काय दोष? त्या शेतकरीला मी पिकवायचं त्यांनी आणि भाव ठरवायचा अडाणी अंबानीने. हा कुठला नाही, माल माझा आणि दर तुम्ही ठरवणार, चुकीच आहे. बर, आता मला सुनीलने सांगितलं अग्रणी गावाचे जे दुर्गाव आहे आणि तुमचं हे ची वाडी, तर म्हणजे एका घरातले 2-2 फौजी आहेत म्हणे. खरं का? एक तर आहे, 2 तर आहे ना. पण ते नशिबावर नाही. कोणी 15-17 वर्ष सर्व्हिस केली, कोणी 18 वर्ष केली, त्यांना पेन्शन मिळते. मुलांनो, त्यांना पेन्शन मिळते. आणि तुम्ही रस्त्यावर जर एखादा फौजी तुमच्या गावातला चालला तर त्याला तुम्ही काय करता? सलाम. का? तू 17 वर्ष आमच्या देशाची सेवा केली म्हणून आपण सलाम करतो. आता ह्या सरकारने काय केले माहिती आहे? ह्या सरकारने काय केले? पेन्शन नाही. ए मुली इकडे दे दीदी, पेन्शन नाही, तू झोपडले. तर आता काय केलं सरकारने माहितीये का? पूर्वी 18 वर्षी काढली पेन्शन, 20 वर्षी काढली पेन्शन, 40,000 50,000. आता ह्या सरकारने काय केलं माहिती आहे? 4 वर्षच फक्त फौजी जायचं. 4 वर्षानंतर घरी यायचे. पेन्शन नाही. ह्या सरकारचा जास्तीत जास्त तरुण मुलांनी मरावं, शिकू नये. शिकलं तर मतदान करणार नाही, शाणी झालं तर मतदान करणार नाही. आड्याने राहिलं, 500-500 रुपये दिलं, मतदान करतात. तुम्ही शहाणं व्हायचं नाही, सरकारचं धोरण. मग त्याने आता अग्निपथ योजना आणली. मग आता 20व्या वर्षी तुम्ही गेला, तुम्ही समजा फौजीत जायचं, वय 20 गेला, 24व्या वर्षी घरी, बरोबर? पेन्शन नाही. पूर्वीच्या माणसानं पेन्शन. आता मला सांगा, तुम्ही 24 वर्षाचं घरी आला, नोकरी नाही, बेकार, पेन्शन नाही, तुम्हाला सांगा कोण लग्न करेल का हो? 24 वर्षाचा पोरगा 20व्या वर्षी फौजीत गेलाय, 24व्या वर्षी परत आलाय आणि त्याला पेन्शन नाही, नोकरी नाही, बेकार, बरोबर? आता मला सांगा त्याला लग्न करायचंय, मुलगी कोण करेल? अरे बेकार आहे, पेन्शन पण नाही. मग अक्षरशः बिहारमध्ये, युपी मध्ये शेकडो लोकांनी आत्महत्या केली, शेकडो तरुणांनी जाळून घेतलं. हा आपला इंडिया जाळून घेतलंय. वाचा वाचा तर वाचा, इतकं भयानक आहे. बर, तुम्हाला काय माहित आहे? काही वर्षापूर्वी ना महाराष्ट्रातल्या पोलिसांनी सूचना काढली. महाराष्ट्रातल्या पोलिसांनी काय आहे माहिती का? अशी एक मुलगी येते, ही मुलगी मस्ती करणारी, ही बघ, ही अशी येते आणि किंवा एखादा मुलगा रस्त्याने जातो आणि काय करतो माहिती का? भांडणा करतो. पोलीस महाराष्ट्रात सूचना दिल्या काही दिवसापूर्वी, काय ते रडत जातो रस्त्याने. तो मुलगा काय करतो? रडत जातो. दिदी ए काय पडू का? तर तो रस्त्यावर मुलगा जातो, कसा जातो? रडत जातो. तो चुकला, याचा भाना करतो, मी हरवलो आहे, हरवलो आहे. मग कोणीतरी माझ्यासारखा जातो, काय झाला बाळा, कुठला आहेस तू? मी चुकलोय, मला घर सापडत नाही. मग त्याच्या खिशात लिखित चिठ्ठी पत्ता असतो, लिखित. आपल्या भारतात सूचना दिल्या 1-2 वर्षापूर्वी पोलिसांनी, त्याच्यात पत्ता असतो, मी शाना अतिशाना. बाळ काय झालं? तू नाटकं करतो, मी चुकलोय, मी हरवलोय, माझं घर सापडत नाही. मग कुठलं काय तुझी गल्ली माहिती का? मग ती चिठ्ठी त्याच्या खिशात लिखित पत्ता असतो. तर पोलिसांनी सांगितले लिखित पत्त्यावर त्याला घेऊन जाऊ नका, तुम्ही सुद्धा जायचं नाही, लक्षात ठेवा. मग ते काय होतं, त्याच्या त्या मुलाच्या पत्त्यावर गेलं तर मग मी तिथे डाकू असतात आणि मी घेऊन गेलो ना, छानपणा केला, चांगुलपणा दाखवला. पोलीस म्हणतात चांगुलपणा दाखवू नका, अक्कल गाजवू नका, जी मरू दे तिकडे, त्याला पोलीस स्टेशन मध्ये आणा म्हणतात. ते कोण म्हणतात? पोलीस. काय म्हणतात? असा जर मुलगा तुम्हाला शहरात, कवठेमंकाळात, सांगलीत दिसला तर त्याच्या पत्त्यावर नेऊ नका. पत्त्यावर नेलं, समजा मी नेलं, काय करतात माहिती का? मला तिथे गुंड असतात, मला मारतात,
माझं हृदय, फुफ्फुस, किडनी काढून घेतात आणि विकतात. आता मला सांगा, हा कसला मृत्यू? हा दोषी द्या भारतासाठी घटना सांगतोय. हा मग देवान सांगितलं होतं किडनी कापा, साळून घ्यायची, फुफ्फुस कापा, त्याला मारा. हा उगत देवाला द्यायचं नका. तुमच्या कर्माची फळं. आणि मुली, आता समजा माझं उदाहरण दिलं, पण एखादी मुलगी, एखादी स्त्री जर रस्त्याने जाताना ती बाळ भेटलं आणि त्या पत्त्यावर जर मुलगी बाई घेऊन गेली तर तिथे सांगितलं तुम्ही घेऊन जायचं नाही. आणि जर एखादी स्त्री शहाणपणा करायला लागली आणि त्या मुलाला जर त्या पत्त्यावर तिच्या घेऊन गेली तर तिचे गुंड असतात. ऐका, त्या स्त्रीवर ते अत्याचार करता, दागिना काढून घेता, धंदा कसा आहे बघा. आणि मग तिला पण मारतात. मग तिचं हृदय, फुफ्फुस, किडनी विकायची आणि त्याचं काहीतरी टायमिंग असतं, त्या टायमिंगात विकायची आणि मजा करायची. हा कसला मृत्यू? 200 टाळ्या. आता मुंबईत घडलेली घटना सांगतो. एक ना आई वडिलाची एकुलती एक मुलगी आणि आई वडील एवढे श्रीमंत कोट्याधीश. मुंबईत, मी पालघर म्हणजे आमच्या मुंबई जवळच येते, मी तिथे राहिलेलो आहे, माझा अभ्यास आहे, मी सगळे लिहून घेतलंय. तर मुंबईमध्ये मुलांनो एका मुलीचा वाढदिवस होता आणि आई वडील श्रीमंत, हॉटेल बुकिंग केलं, मोठं हॉटेल. आणि एक लक्षात ठेवा, वहीत लिहून ठेवा, गरीब मुलांना मित्र कमी असतात. लिहून घ्यायचं, गरीब मुलांना मित्र कमी असतात, श्रीमंत मुलांना मित्र जास्त असतात. का? खायला मिळतंय ना. खायला मिळतंय. मोठी श्रीमंताची मुलगी आणि मग हॉटेल बुकिंग केलं, पैसा एकुलते झाला. आतला पार्टी सुरू, दारूचे प्रकार आले. मग प्रत्येक मुलांनी मित्रांनी काय केलं, आपल्या आवडीची दारू ग्लासमध्ये भरली. आणि तुला त्या मुली श्रीमंत असल्यामुळे मित्र भरपूर आणि मैत्रिणी भरपूर. मग पार्टी सुरू झाली. प्रत्येकाने त्या मुलींनी मित्रांनी दारूचा ग्लास भरला, आवडीचा. दारूचे प्रकार अनेक. पहिला ग्लास प्रत्येकाने भरला. पहिला पेग, पहिला घोट मैत्रिणी कोणाला द्यायचे माहिती आहे? जिचा वाढदिवस आहे तिला द्यायचे. मित्र, पहिला घोट, पहिला पेग, जिचा वाढदिवस आहे तिला द्यायचे. आता प्रश्न असा पडला, एका मैत्रिणीचा पहिला दारूचा घोट, पहिला पेग जर त्या वाढदिवस आहे तिने घेतला आणि दुसऱ्या मुलीचा घेतला नाही तर ती दुःखी होणार. किंवा एका मित्राचा पेग घेतलाय ग्लास मधला आणि दुसऱ्या मित्राचा नाही घेतला तर तो दुःखी होणार. मग त्या बाईने काय केलं माहितीये, मुलीनं कोणाला नाही म्हटलं नाही. पेग देणारे भरपूर मित्र मैत्रिणी, पिणारी एकच. वाढदिवशी की चाल पहाटेच 4 वाजेपर्यंत पार्टी चालू झाली. किती? 4 वाजेपर्यंत. 4ला पार्टी बंद झाली. कारण आहे का, 4ला वाढदिवस जिचा होता ती बेशुद्ध पडली. जिचा वाढदिवस होता ती 4 वाजता बेशुद्ध पडली. कारण पेग देणारे अनेक जण, पिणारी एकच, ती कोणाला नाही म्हणत नव्हती. पहिला पेग बेशुद्ध पडली, हॉस्पिटलमध्ये नेलं आणि सकाळी 8 वाजता मरण पावली. जिचा वाढदिवस होता ती मरण पावली. आता माझा प्रश्न आहे, जे म्हणतात देवाच्या हातात मृत्यू आहे, त्याला प्रश्न आहे, देवानं, अल्लानं, गॉडनं त्या मुलीच्या आई बापाला फोन केला का, तुम्ही श्रीमंत आहात, मोठे आहात, भरपूर पैसा आहे, तुमच्या मुलीचा वाढदिवस असा साजरा करा, दुसऱ्याला पण दारू पाजा आणि स्वतः पण दारू प्या. कुठल्या देवाने फोन केला सांगा मला? गॉडनं नाही, अल्लानं नाही. तुमच्या कर्माची फळ बघा किती भयानक आहे. दुसरं मुंबईतलं उदाहरण, मुलीनो, एक आजी होती मुंबईत आणि तिची मुलं नोकरीला, सून नोकरीला, घरात कोणीच नाही, नातू म्हणजे शाळेत. आणि सगळ्यात विषय लिहून ठेवा की घरातल्या आर्थिक व्यवहार तिच्याकडे होता. पैसा, तो कपाटातला जो पैसा आहे ना, चावी तिच्याकडे, सगळा आर्थिक व्यवहार त्या म्हातारीकडे. आणि नातू, सून, मुलं नोकरीला गेले. मधल्या सुट्टीत नातू आला, अजय मधल्या सुट्टीत आई, आजी लक्षात ठेवा ही गोष्ट लिहा घरी गेल्यावर. अजय, मला माव्याला गुटख्याला पैसे दे. तिच्याकडे सगळा व्यवहार होता आर्थिक. हे बघ, मी माव्याला गुटख्याला पैसे देणार नाही. कोणाला सांगितलं? नातू.
नातू चिडला, मावेला देत नाही काय, तुला दाखवतो हिसका. त्या नातवानं काय केलं बघा, घरात एकटी, सगळी नोकरीला गेले, मधल्या सुट्टीत तो आलाय. मग त्यानं काय केलं, दार खिडक्या बंद केल्या नातवानं, आणि आजीच्याच साडीच्या पदरानं तिचा गळा आवळला, तिला वरती पाठवला. माव्याला पैसे देत नाही काय, गुटक्याला देत नाही, आजीला मारलं. कसला मृत्यू, जोर से तालिया, जोर से तालिया. किती भयानक आहे. आता तुम्ही हे प्रत्येकाने, ही आता मी पुढची घटना सांगणार आहे, प्रत्येकाने घरी लिहा बरं का. एक माझ्यासारखा संयोजक होता, म्हणजे हॉटेलमध्ये पार्टी करताना एक प्रमुख असतो ना, त्याला संयोजक. तर काय केलं म्हणजे, मुलांकडून फी घेतली 500,000. ओली पार्टी, दारू खाऊ पिऊ, मजा करू, मटण खा, चिकन खा, शाकाहारी काय पण करा. प्रत्येकाकडून वर्गणी घेतली. कोणाकडून, मुलांकडून. आणि मुलांकडून फी घेतली नाही, मुलींकडून. 420 संयोजक. मुलीनं जास्तीत जास्त यावं म्हणून मुलींना वर्गणी ठेवली नाही, मुलींना मोफत. जोशीत आली, मुलींना मोफत. मग काय केलं, त्या मुली मग म्हटल्या, आईला फुकट खायला मिळतंय, प्यायला मिळतंय, मुलीची गर्दी, त्यांना तेच हवं. मुली आल्या, मुलं आली, पार्टीला सुरुवात झाली, दारू प्यायला सुरुवात झाली बरं का, मुंडव्यामध्ये बाळानो, मुंडव्यामध्ये बरं का. आणि पार्टी सुरू झाली, ड्रिंक घेतली, स्विमिंग मध्ये पोहतात मुली मुलं. स्विमिंग असतं त्या हॉटेलमध्ये सोय, स्विमिंग पोहतात, असलेली चाळे करतात. 12-1 वाजले, ते घरी आले नाही. मग मुंडव्याच्या लोकांनी काय केलं माहिती का, एकत्र जमले. आणि तू काय म्हणतो, एक जण, अरे माझी मुलगी 12-1 वाजता वाजली तरी घरी आली नाही. दुसरा म्हणतो माझा मुलगा आला नाही. तिसरा म्हणतो माझा पण मुलगा आला नाही. ते पोलीस स्टेशनला गेले, आमची मुलं शोधून द्या, आमची मुलं शोधून द्या. मुलं कोणाची, यांची. आई बापाचं कर्तव्य नाही, आपल्या मैत्रिणीचा, आपल्या मुलीचा, मैत्रिणीची आहे ती कशी आहे, सुसंस्कृत आहे का, आपल्या मुलाचा मित्र चांगला आहे का, सुसंस्कृत आहे का, हे काम कुणी करायचं, आई बापानं. 6 तास शिक्षक तुम्हाला सांगतात, 24 तास नसतात शिक्षक तुमच्या बरोबर. ड्युटी किती, 6 तासाची. हे जीवाचं रान करून शिकवतंय, संस्कार चांगलं करतात शिक्षक. आणि तुम्ही बाकीचे 11 तास तुम्ही घरात, आई बाप मजेत, त्यांना वेळ नाही. ह्या पार्ट्या, मग त्यांचं काम आहे. हा दोष शिक्षकांना देऊ नका, ते बिचारी प्रामाणिकपणे तुम्हाला शिकवतात, पण घरी तुमचे आई वडील लक्ष देत नाहीत. आणि आता लिहून ठेवा, ती मुलं पोलिसांनी पकडली आणि कोर्टात, हे पोलीस स्टेशनला केस झाली, पेपरात छापून आलं, मुलींचे फोटो, मुलांचे फोटो, बदनामी, अख्ख्या भारतात बदनामी. आणि काय झालं, समजा तुम्हाला मेरिट आलं, पहिला नंबर आला, नोकरी लागत नाही, कारण आता विज्ञान युग एवढं पुढे गेले, तुम्ही कसे आहात ते गुगलवर सगळं दिसतंय. आणि मग पोलीस स्टेशनला तुमची नोंद झाली, पार्टी ओली झाली, आणि त्यातला एखादा मुलगा 99% मार्क पाडले, 100% मार्क पाडले, नोकरी लागत नाही का, पोलीस स्टेशन मध्ये ओली पाडते. बघा, शानी व्हा. मग तुमच्या डोळ्यात आसरू येणार, 100% मार्क पडून सुद्धा मला नोकरी लागली नाही, कारण तुमची नोंद झाली. म्हणजे जगात असा आता माहितीचा अधिकार काढा, सगळ्यांची वैयक्तिक कॅरेक्टर समजतो. म्हणून इथून पुढं कुठलं व्यसन करणार काय, जे व्यसन करणार आहे त्याने हात वर करा, जे व्यसन करणार आहे त्याने हात वर करा. क्या बात आहे, साळुंके सरांसारखा भाग्यवान साळुंके सर, जोर से तालियां, क्या बात है. असं पाहिजे किंवा मला अभिमान वाटला तुमच्या शाळेचा. मगाशी तुम्हाला लागावलो नाही, आता तुम्ही माझ्या आहात. किती एकही मुलाचा हात वर आला नाही, आम्ही व्यसन करणार, एकही हात आला नाही. अरे आता हे वाक्य प्रत्येकाने, आता पेन आहे का, खाली घ्या. ती मुलं कितीची होती माहिती आहे, हा द्या, 8वी 9वीची ती मुलं होती, द्या. मुंडव्याची ती मुलं कोणत्या वर्गातली होती, 8वी आणि 9वी. दररोज वासाठी तुम्ही समजू नये का, 12वी 13वी अक्षरशः पेपर छापून आलं. आणि मी काय करतो, असं लिहून घेतो, मला व्याख्यानात बरं पडतं. तर तुम्ही सुद्धा 8वी 9वीच्या आहात, तर ती सापडली ना ओली पार्टी, 8वी 9वीची बोलल्या, आणि ती तुम्ही दररोज ना, तुम्हाला जेव्हा वाटेल ना ती वाचायचं. हा नको बाबा झालं. आता मोठ्या मुलांची एक सांगतो बघा, हे नाशिकला 400 मुलं एकत्र आली कॉलेजची, आणि हे मोठाची मोठं हॉटेल घेतलं. बघा ड्रग्ज माहिती का, ड्रग्ज
हा, ड्रग्सचे प्रकार बघा. काही जण वासातून ड्रग्ज घेतो. घरी द्या एकत्र 2-4 मुली बसायचं, व्यसन बघा. ते ड्रग्ज कसे घेतात बघा. काही जण वासातून घेतात, काही जण ड्रग्ज सिगरेट मधून घेतात, ते घरी लिहायचं तुम्ही. काही जण सिगरेट मधून घेतात आणि काही जण इंजेक्शन मधून घेतात आणि काही जण दारू पितात. आता काय केलं, हे काँग्रेसच्या हे सरकार यायच्या अगोदर काँग्रेस होतं ना, मग त्यांच्या लक्षात आलं तरुण मुलं ड्रग्ज घेतात. त्यांनी काय केलं, भारतामध्ये ड्रग्ज बंदी आणली. म्हणजे ड्रग्ज मिळत नाही का, बंदी. कोणी ड्रग्ज विकलं की तुरुंगा. आता मुलं 420 कॉलेजची, आता थोड्या वेळात संपवतो मी. मुलं 420, त्यांनी काय केलं माहिती का, मार्काचं टेन्शन, पेपराचं टेन्शन, बरं शिकलो नोकरी लागत नाही, हे नरेंद्र मोदी जागा भरत नाही, शिक्षकाच्या नाही, सगळ्या लाखो प्रत्येक क्षेत्रात खाली येतात. हा 12 वर्षात नोकरीच देत नाही. मग नोकरीचं टेन्शन, मार्काचं टेन्शन, मग ते काय करतात माहिती का, आता ड्रग्ज मिळेल ना, झोप लागत नाही. मग आता काय करायला माहिती का, मुलं, तरुण मुलं, आपल्याला माहित नाही, शहरात चालू आहे, मेडिकल मध्ये जातात, पैसे देतात 2 नंबर, आणि मेडिकल मधून मुलीची इंजेक्शन घेतात. कॉलेजची मुलं 13वी 14वी 15वी पुण्यामध्ये, दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये. का, ड्रग्ज होतं, झोप लागायची, नोकरी नाही, मार्क जास्त असतो, काय फायदा नाही, मग ड्रग्ज घ्यायला लागली. आता ड्रग्जवर बंदी आणली. कॉलेजची मुलं आता काय करतात, 2 नंबरनं पैसा द्यायचा मेडिकल वाल्याला आणि मुलीचं औषध घ्यायचं आणि घरी येऊन ते इंजेक्शन घ्यायचं. का, नोकरी नाही, टेन्शन, मार्क नाही, म्हणजे अभ्यासाचं टेन्शन. म्हणून आताची सध्याची मुलं ते इंजेक्शन घेतात. आता मुलीचे इंजेक्शन कोण देतं, डॉक्टर देतो. कशासाठी, ऑपरेशन करताना त्या पेशंटला वेदना होऊ नये, समजू नये म्हणून मुलीचं औषध देतात. आणि हे कशासाठी घेतात, झोप लागावी, टेन्शन येऊ नये म्हणून इंजेक्शन घेतात दररोज. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, अशी मुलं जास्त जगतील का, अल्पावधीत मरतील? हा कशाला मृत्यू, जोर से तालिया, जोर से तालिया, जोर से तालिया. चालय सध्या जगामध्ये एक खंडेराजू माहितीये का, मिरज तालुका, खंडेराजुरी गाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली, खंडेराजुरी गाव. काँग्रेसचा आमदार बाळासाहेब पाटील, बनियन आहे, तो द्राक्षाच्या बागेत गेला. बनियनला इथे खिसा असायचा. मी लहान असायचं ना, तर असं बनियन नसायचं, इथे खिसा असायचा. बनियनवर गेला, बागेत गेला. काँग्रेसचा पुढारी खंडेराजुरी गाव बाळासाहेब पाटील गेला आणि 2-4 मिनिटानं पुन्हा त्याचा मुलगा, त्याचं नाव विकी, त्यांच्या पाठीमागे आला मळ्यात आणि म्हणतो, बाबा मला 1100 रुपये पाहिजे. बाबा म्हणजे कशाला रे, तो म्हणतो 500 रुपये रिचार्ज करण्यासाठी मोबाईल आणि 700 रुपये मला खर्च आला. का बाबाने काय केलं माहितीये, बाळासाहेब पाटलांनी काय केलं माहितीये, फक्त मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे दिले, खर्चाला 700 रुपये दिले नाही. कारण आहे का, कारण गावच्या लोकांनी, बाहेरच्या लोकांनी बाळासाहेब पाटलांना सांगितलेलं होतं, तुमचा विकी दारू पितो. बाहेरनं समजलेलं होतं की त्यांचा मुलगा विकी 20-22 वर्षाचा, तो बाहेर पार्ट्या करतो, हे बापाला समजलेलं होतं. म्हणून बापानी 700 रुपये खर्चाला न देता फक्त 500 रुपये रिचार्ज करण्यासाठी दिलं. मग 700 रुपये दिले नाही, हे बाळासाहेब पाटलांची चूक झाली का, बरोबर आहे? जर शिटा दिया, क्या बात है, जर शिटा दिया. त्याने नाही दिलं का, ती दारू पीत. त्याला आला राग, विकीला दाखवतोयस का, उसात जाऊन लपला, खंडेराजुला उसात जाऊन लपला. दुपारच्या वेळेला वडील जेवले आणि बांधावर झोपले. दादा बांधावर झोपला तो. हळूच उसाच्या फडातून विकी आला, वडिलांजवळ गेला. वडील मस्त बांधावर उभं लागले आणि त्यांच्याकडे बघतो, म्हणतो, मला खर्चाला पैसे देत नाही काय, तुला दाखवतोयस का. बाप झोपलाय, बाळासाहेब पाटील काँग्रेसचा पुढारी, पोरगा म्हणतोय दाखवतोयस का.
मला खर्चाला पैसे देत नाही काय, बांधावरचा मोठा दगड घेतला, बांधावरचा मोठा दगड घेतला आणि आपल्या बापाच्या डोक्यात जोरात टाकला. डोक्याच्या चिंदड्या 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 झाल्या. बाळासाहेब पाटील वरती गेले. हा कसला मृत्यू? जर शिटाडिया, जर शिटाडिया, कसला मृत्यू? देवाला दोष कशाला देतो? आणि मग काय केलं? बाळासाहेब पाटलांच्या बनियानला जो खिसा होता त्या खिशात हात गाठला, बंडल बाहेर काढला. मी आहे पुण्यात राहतोय, मी हे पेपरात वाचलं, गुगलवर पण आलतं, मोबाईलवर, ते लगेच लिहून घेतलं मी. खंडेराजू 5-7 वर्षापूर्वी झाला असेल, पण लिहून घेतलं, सत्य घटना. आणि मग बंडल बाहेर काढला. किती पैसे होते? 55,000. खिशात बंडल कितीचा होता? 55,000 घेतले आणि व्यक्ती पळून गेला. 2 दिवसानं पोलिसांनी त्यांना अडवलं, पकडलं, तुरुंगात टाकलं. आता मला सांगा, देवाचा काय दोष आहे? आणि सगळी माणसं पराक्रम करतात, दुसऱ्याला विनाकारण दोष देतात. आता हसायचं बरं का. एक डॉक्टर हुशार आणि त्याला काय चांगला समंजस होता, प्रत्येक खेळूक पाणी जाळायचा. म्हणजे टेबल हा कसा हे असा टेबल ठेवलाय आणि तो काय करायचा, व्यसन मुक्तीवर हे द्यायचं व्याख्यान. त्याचा 10 मिनिटात आवडतो बरं का. व्यसन मुक्तीवर व्याख्यान द्यायचा. त्याने काय केलं माहिती? टेबलावरती डॉक्टर व्यसन मुक्तीवर व्याख्यान देतोय. कशातून? प्रयोगातून. मी प्रयोग करत नाही, मी व्याख्यान आता प्रयोग केला का, पण डॉक्टर प्रयोग करत टाकतो. आला 4 व्हीलर आला त्या गावात आणि टेबलावर 2 ग्लास ठेवले. ऐका आता मुलांनो, तुमच्यासाठी फायद्याचं आहे, तुम्ही पण लिहा. टेबलावर त्या डॉक्टरने 2 ग्लास ठेवले. एका ग्लासमध्ये पाणी, एका ग्लासमध्ये पाणी, दुसऱ्या ग्लासमध्ये दारू, सफेद दारू. सफेद दारू माहिती का? पांढरी सफेद दारू. आणि त्या 2 ग्लासमध्ये एक एक गांडूळ टाकलं, एक एक गांडूळ टाकलं. ऐका, घरी द्या, गांडूळ टाकलं. आणि सगळे ग्रामस्थ बसलेले का, याला ज्ञान द्यायचं होतं, व्यस्त करू नका. आणि पाण्यातलं जे गांडूळ होतं ते वर खाली वर खाली वर खाली गोल 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 फिरत होतं. आणि ते दारूत होतं अल्कोहोल, त्याचं विघटन झालं, ते नष्ट झालं, मेलं, तुकडे झाले का दारू. म्हणजे त्या डॉक्टरला काय सांगायचं होतं, दारू पिणं वाईट आहे, दारून आपल्या शरीराची चालण होते, आपल्या कुटुंबाचा सत्यानाश होतो, मुलांचं शिक्षण होत नाही, ते घरी येऊन ठोकते बोट एवढा, बायकोला पोराला, सत्यानाश संसाराचा, शरीराची चालण, असं लोक सांगतील असं डॉक्टरला वाटत होतं. पण झालं उलटच. डॉक्टरने प्रयोग केला आणि मग सांगितलं, बोला ग्रामस्थांनो, तुम्ही यातून बोध कुठला घेतला, तुम्ही यातून कोणता धडा घेतला, कोणता सल्ला घेतला, काय तुम्हाला यातून मिळालं, काय शिकला तुम्ही, हा त्यातून तुम्ही काय, तुम्हाला काय समजलं. एक मासा उठला, तो बेवडाच होता. तो काय म्हणतो बघा, जोराच्या आवाजाच्या, तो काय म्हणतो, साहेब, आणि यांची अपेक्षा काय होती, कोणतं उठे, दारू पिणं वाईट आहे, शरीराची चाळण, तसं नाही सांगितलं त्यांना, तिच्या अशी वीज होतो. तो म्हणतो, साहेब मी याच्यातून बोध घेतलाय, काय मी याच्यातून शिकलोय, काय शिकलाय. तो म्हणतो, प्रत्येकाने, प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक पुरुषानं दररोज दारू घेतली पाहिजे. काय म्हणतो, बेवडा होता. तू काय म्हणतो, याच्यातून मी बोध घेतलाय, कोणता, बायांनी पण, स्त्रियांनी, पुरुषांनी दररोज दारू पिली पाहिजे. आय 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 ते खर्चाने आलं लोकांना सुधारण्यासाठी, ते म्हणते दररोज दारू घ्यायची. डोक्याला हातून मारला डॉक्टर. मग मी सांगितलं, बाबा त्या बायकांनी पण आणि पुरुषांनी पण, कारण त्यांनी पाहिलं होतं ना, पाण्यातलं गांडूळ काय होतं, नाचत होतं, आणि दारूतला नष्ट झालं, बरोबर का, मी येलो ते. मग हा काय म्हणतो बघा, दररोज बायकांनी आणि पुरुषांनी दारू पिली तर पोटात जंत होणार नाही. जोशी टाळ्या, जोशी टाळ्या. काय म्हणतो, बायकांनी सर्वांनी घेतली पाहिजे. अरे पण त्याला अक्कल पाहिजे. दारू जंत होण्यासाठी पोट अस्तित्वात पाहिजे ना माझं. जंत होण्यासाठी मी जिवंत पाहिजे ना. जंत होण्यासाठी माझं पोट अस्तित्वात पाहिजे. तू दारू पिऊन वरती गेलास,
तर जर होता होणारच कसे आले का लक्षात. पण असे लोक पळवाट काढतात. बायको म्हणते दारी घेऊ नका, तो मग तुम्हाला झोप लागत नाही, मला टेन्शन येते, काय ते कारण सांगतात ते आणि पळवाट काढतात. तर इथून पुढे बाळानो हातात तुम्ही आणि तुम्ही दारूचा ग्लास घेणार काय. बर जे नाही म्हणतात त्यांनी हात वर करा. अरे वा 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 साळुंके सरांसारखा भाग्यवान साळुंकीचा जोरशी टाळ्या, जोरशी टाळ्या. आता 2% सांगतो संपवतो. फार भारी, मला फार आवडलं. तुम्ही काय नाही एक दोघांनी मस्ती केली, पण आता मला ना स्फूर्ती आली. मी असं समजत होतो तसं ते गाव नाही. तुम्ही चांगले आहात लक्षात ठेवा. आता लक्षात आलं मुलगीचं पण रिस्पॉन्स चांगला आहे, मुलांचा पण रिस्पॉन्स चांगला आहे. एक भिकारी रस्त्याने चाललेला होता, शिव्या देत होता. ते एका राजाने ऐकलं, दरबारातल्या राजाने ऐकलं, राजवाड्यातल्या राजाने ऐकलं आणि सरदाराला सांगितलं त्या भिकाऱ्याला धरून आणा. हला त्याला पकडून दरबारात आणलं. तो काय म्हणतोय राजाला, तुम्हाला मी शिव्या देत होतो, मी तुम्हाला शिव्या देत होतो. कोणाला देत होता शिव्या. मी म्हणतो देवाला देत होतो शिव्या. तो भिकारी काय म्हणतो, मी तुम्हाला देत होतो शिव्या, मी भिकाऱ्याला देत होतो. काय देत होता देवाला शिव्या. तो काय म्हणतो भिकारी, दिलं बघा उत्तर व्यवस्थित आहे का. बैठे बैठे सावधान. हा सर्वांचं लक्ष. तो भिकारी काय म्हणतो बघा. हा आरामशी आरामशी आरामशी. हा ऐकण्यासाठी तुम्हाला सांगितलं. तो भिकारी काय म्हणतो, मग तुम्हाला देवाने किती दिले. हा गाडी बंगला, गाडी बंगला, नोकर चाकर, बायका पोरं, पैसा सत्ता सगळं तुम्हाला दिले. राजाला म्हणतो आणि मला कायच दिलं नाही देवाने. बायका नाही, पोरं नाही, पैसे नाही, काही नाही, म्हणून मी देवाला शिवाय देतो. दिदी इकडे लक्ष दे. मग राजा काय म्हणतो माहिती का, तुझा एक डोळा काढून दे, तुला 20 लाख रुपये देतो. त्या भिकाऱ्याला राजा काय म्हणतो, 20 लाख देतो एका डोळ्याचे. एका डोळ्याचे 20, 2 डोळ्याचे 40, फुफ्फुसाचे किती, हृदयाचे किती, किडनीचे किती, तो हिशोब करू लागला भिकारी. राजा म्हणला 20 लाख नाही, एका डोळ्याचं 1 कोटी देतो, तुझा डोळा काढून दे. एका डोळ्याचे 1 कोटी, 2 डोळ्याचे 2 कोटी, फुफ्फुसाचे किती, किडनीची किती, हृदयाची किती, शरीराची किती. भिकाऱ्याला स्वतःची चूक कळली. एवढं मला देवानं मोफत दिले, फुकट में चकोट, आणि मी शिव्या देत होतो. एका डोळ्याची 1 कोटी, 2 डोळ्याचे 2 कोटी. शरीर हे आपलं शरीर आहे, कुणी पैसा घेतला फुकट आला. एवढं मला देवाने दिलंय आणि मी शिव्या देत होतो. राजाजवळ गेला, राजाच्या पाया पडला आणि इथून पुढे मी देवाला शिव्या देणार नाही. आणि दुसऱ्या दिवसापासून त्या माणसानं, त्या भिकाऱ्यानं भीक मागणं बंद केलं आणि तुमच्यासारख्या शेतामध्ये कष्ट करून आनंदात जगू लागला. दोषी झाली. आणि आता घरी गेल्या एक लक्षात ठेवा, तुमच्या शाळेची किंमत मी करू शकतो, तुमच्या बंगल्याची किंमत करू शकतो, ह्या मोटरसायकलची किंमत करू शकतो, प्रत्येक वस्तूची किंमत करू शकतो, पण आपल्या शरीराची किंमत कोणीच करू शकत नाही. आपल्या शरीराची किंमत अनमोल आहे, अमूल्य आहे. दोषी झाली. त्या भिकाऱ्याने डोळा काढून दिला का नाही म्हणतो तो. म्हणजे ह्या शरीराची किंमत अनमोल अमूल्य, ही किंमत कोणी, ह्या शाळेची किंमत करून कोणतरी विकत घेऊ शकतो शाळा, पण शरीराची किंमत अनमोल. आणि म्हणून ह्या शरीराला व्यसन करून त्रास द्याल काय नाही. आता बैठे बैठे सावधान. हा एक मुद्दा आणि मग आपण कसं वागायचं एवढं सांगणार संपूर्ण. रशियामध्ये तुम्हाला मी सावधान आरामशा ऐका, फक्त तुम्हाला सावधान करण्यासाठी. रशियामध्ये बघा, घरी द्या बरं का. रशियामध्ये 90 वर्ष 5 मिनिटात आवडतो. 90 वर्ष ते 110 वर्ष वयाचे लोक किती आहेत माहिती आहे रशियामध्ये? 1 कोटी. पुन्हा ऐका, 90 वर्ष ते 110 वर्ष वयाची रशियामध्ये लोक किती आहेत? 1 कोटी. त्यांची लोकसंख्या किती आहे? 14 कोटी 60 लाख. आपल्या भारताची लोकसंख्या 140 कोटी. म्हणजे रशियाच्या 9 पटीने आपली संख्या जास्त. आपल्याकडे 90 वर्ष ते 110 वर्ष
वयाचे लोक किती पाहिजे? 9-10 कोटी. बोटावर मोजणे होते, बोटावर मोजणे होते. रशिया पुढे आहे. हा, त्यांचं सरासरी आयुष्य माहितीये किती आहे? त्यांच्या रशियाच्या लोकांचं सरासरी आयुष्य 90 आहे. सरासरी. आमच्या भारताचं सरासरी आयुष्य 65-70. बघा, हे तुम्हाला पटलं पाहिजे. ज्या देशात देव जास्त त्या देशात सरासरी आयुष्य कमी. रशिया देवाची पूजा करत नाही, रशिया नास्तिक आहे, त्यांची सरासरी आयुष्य 90. असं का? माझं वैयक्तिक मत आहे, ज्या देशात देव आहे त्या देशात आयुष्य 100 पाहिजे सरासरी. पण आपलं तर 70 आहे. आणि जे देवाला मानत नाही, देवाला पूजा करत नाही, देवाची देशाची पूजा करतात रशिया, आणि त्यांचं आयुष्य 90. मी एक व्हिडिओ पाहिला बरं का. व्हिडिओ 12 बहीण भाऊ, घरील्या 12 बहीण भाऊ. स्टेजच्या पाठीमागून एक जण आला तिथं उभा राहिला. पहिल्याचं वय किती माहितीये का? 118 वर्ष. पुन्हा बहीण आली, सख्खी बहीण उभा राहिली, मस्त साडी बिडी. वय किती? 116 वर्ष. तिसरा भाऊ आला, वय किती? 114 वर्ष. कुणाचं वय 112 वर्ष, कुणाचं वय 110 वर्ष, कुणाचं वय 108 वर्ष, कुणाचं वय 104 वर्ष, कुणाचं वय 99 वर्ष, कुणाचं 96, कुणाचं 92. म्हणजे शेवटच्या मुलाचं किती? शेवटच्या भावाचं 92 वर्ष. आणि मोठा 118. 12च्या 12 जिवंत आहे. जोशी तालिया, जोशी तालिया. बघा, अजून ते 118 वर्षाचं, अजून 5 वर्ष 10 वर्ष जगतोय का 5 वर्ष माहित नाही. मस्त. आणि शुटबुटात चालता व्हिडिओ असा माझ्यासारखा. आता शुटबुटात आहे ना मी. 118 वय. हा, आता त्यांचं आयुष्य काय सांगतो. बैठे बैठे सावधान, आरामशे. त्यांचं आयुष्य काय बघा, तुम्ही घरी लिहा. रशियाची मुलं पाचरा उठतात. रशियाची माणसं काय करतात? पाचरा. मेडिटेशन म्हणजे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं. आता समजा मी डोळे झाकायचे, माझ्या समोर आला वानर, मग मी काय करायचं? वानराचा जन्म कसा झाला? डोळे झाकायचे. वानर आईचं दूध कसं पितं, वानर झाडावर कसं चढतं, वानर या फांदीवरून त्या फांदीवर कसं उड्या मारतं, पुन्हा ते पत्र्यावर उड्या कसं मारतं, शाळेतल्या मुलांना कसं त्रास देतं. माझ्या डोक्यात एकच. तुमच्या समजा डोक्यात पोपट आला, पोपट वगैरे, याला म्हणायचं मेडिटेशन. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं. पुन्हा रशियन लोक 6 किलोमीटर चालतात. किती? 6 किलोमीटर. आणि दैनंदिनी खाताना आणि बोलताना जिभेवर नियंत्रण. वाक्य फार भारी आहे. रशियन लोक कशी वागतात बघा. खाताना आणि बोलताना जिभेवर नियंत्रण. आपल्या आवडीचा पदार्थ असले की आपण काय करतो? आई दे, आई दे. आवडीचं खातो. तिथं शिकार 80% जेवतात. ते पूर्ण जेवत नाही तर रशियन लोक 80% पोट राखून ठेवतात. आपलं आई दे, माझ्या आवडीचं खावा. आणखी ती बायको पण म्हणते अजून एक चपाती घ्या, अजून एक भाकरी घ्या, 1.5 पोट्या. दोष आपला झालं. त्यांना ना राग माहित नाही म्हणे. रशियन लोकांना राग, द्वेष, अहंकार, बदला माहित नाही. ते म्हणतात बदला म्हणजे काय, राग म्हणजे काय माहित नाही रशियन लोकांना. मग त्यांनी रागाची व्याख्या काय केली माहिती? ते मौन पाळतात. समजा तुमच्यासारखे त्यांना शिवाय दिल्या, मौन पाळतात. आणि क्रोधाची व्याख्या त्यांनी कशी केली बघा रशियानं, रागाची. घरी लिहा बरं का. विनयशीलपणा आणि संयम. विनयशीलपणा आणि संयम यांचा त्याग केला की रागाचा जन्म होतो. पुन्हा व्याख्या सांगतो. विनयशीलपणा व संयम यांचा त्याग केला की रागाचा जन्म होतो. मग रशियामध्ये राग माहित नाही, रशियामध्ये बदला माहित नाही. रशियन लोक दिवसातून प्रत्येक जण 100 वेळा काय म्हणतो बघा? सॉरी, वेलकम, थँक्यू. सॉरी, वेलकम, थँक्यू 100 वेळा म्हणतात. त्यामुळे त्यांचे भांडण होत नाही. आपल्यात कसं वर्गात बसलो आहे, बेंचवर, आणि त्या जागेवरून वाद झालाय, तुला दाखवतो हिसका, तुला हिसका दाखवतो. किंवा खेळता खेळता लात लागलेली असते, धक्का लागलेला असतो, ठण 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 ठण, शाळेची गजर झाला, बाहेर पडला. ते बदला बघा आपल्या इंडियात. मग आपण दप्तर दुसऱ्याला देतो. मला लात मारली काय, आणि मग दोघं तिघं त्याला बाहेर ठोकतात.
टिक फॉर टॅट हा आपला इंडिया. तिथे तसं नाही, बदला नाही. तसंच शेतकऱ्यांना भावानं बांध कापला हाय की मारामारी. आपल्या देशात राग येतो, त्यांना ना राग म्हणजे काय माहित नाही. रशियन लोक त्यांचं 90 सरासरी आयुष्य काय हे सांगतोय. किती माणसं ग्रेट आहे. ते देवपूजा करत नाही, देशपूजा करतात. आणि म्हणून त्याच्या रशियामध्ये कधी गुलामगिरी आली नाही. आमच्या देशामध्ये देशपूजा करतात पण देश प्रेम करत नाही. देवपूजा करतात, देशपूजा करत नाही. आणि देशपूजा करत नाही म्हणून आणखी एक लिहून ठेवा. हे आपल्या भारताच्या आतापर्यंत किती तुकडे पडले माहिती. आपण देवपूजा करतो बरोबर, पण देशपूजा करत नाही. वहीत लिहून घ्या, गुगलवर पहा. आपल्या भारताचे आजपर्यंत 15 तुकडे पडलेले. किती? 15. अफगाणिस्तान तिथली कुंती गांधारी तो देश वेगळा, 15 तुकडे पडले. वाचा. कुणामुळं? आपलं फक्त देवपूजा, देशपूजा नाही. म्हणून आपण आदर्श घेतला पाहिजे, आपण देशपूजा केली पाहिजे. महात्मा गांधी सुद्धा म्हणतात देशावर प्रेम करा. लक्षात ठेवा. म्हणून त्यांचं आयुष्य जास्त आहे. ते नास्तिक आहेत आणि आपला राग आमच्या देशामध्ये घरी जातात राग काढायचा. हे आता हसायचंय. आपल्या देशात काय करतात, तिकडे राग नाही आणि आपल्या देशात राग व्यक्त करतात. आपण काय समजतो, आपला राग दुसऱ्यावर काढायचा हे घरीच जातो. आमच्या देशामध्ये बघा, हे लिहून ठेवा. मोठा अधिकारी सहकार्यावर राग काढतो, सहकारी खालच्या माणसावर राग काढतो, खालचा माणूस जाऊन बायकोवर राहतो, घरी जाऊन बायकोवर राग काढतो, बायको त्या मुलावर राग काढते, मुलगा खेळणी मोडून तोडून तो राग व्यक्त करतो. म्हणून आमच्या इंडियामध्ये खेळणी तयार करायचे कारखाने जास्त आहेत. जोशी टाळ्या. आमच्या भारतामध्ये खेळणी जास्त कारखाने काय खेळणी तयार करायचे, कारण त्या अधिकाऱ्यापासून सगळा राग खाली आणि ती पोरग मग खेळणी तोडतो. आणि म्हणून आमच्या भारतात खेळणी कारखाने जास्त आहेत. लक्षात ठेवा. हे ऐकलं मला आनंद वाटला. आता बैठे खलास. शेवटचा मुद्दा आपण झालं. शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो आपण, छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणि आत्महत्या करतो. दुर्दैवाची गोष्ट. आपण उठता बसता शिवरायांचे नाव घेतो परंतु त्यांचे गुण घेत नाही. तुम्ही लगेच हार का मानता? तुम्ही दुःखाशी सामना का करत नाही? तुम्ही संकटाशी सामना का करत नाही? अरे शिवरायांना अनेक संकटे आली, त्याने आत्महत्या केली नाही. शिवरायांना अनेक संकटे आली म्हणून कपाळाला हात लावून बसले नाही. शिवरायांना अनेक संकटे आली म्हणून रडत बसले नाही. शिवरायांना अनेक संकटे आली म्हणून दुसऱ्यांना दोष देत बसले नाही. शिवराय काटेरी वाटा चालले. शिवराय अनेक वाटा शोधल्या. शिवरायांनी अपमान सहन केला. शिवरायांनी दुःख सहन केलं. आता मी काय करू, आता माझं कसं होणार म्हणून कर्माला झोडीत बसले नाही. शिवराय संकटातून मार्ग काढला. प्रत्येक संकटातून त्यांनी मार्ग शोधला, मार्ग काढला, अनुभव घेतला. आपण शिवरायांचं नाव का घ्यायचं? मुलांनो, आपण शिवरायांचं नाव का घ्यायचं? आपण शिवजयंती साजरी का करायची? लक्षात ठेवा. तुम्ही फक्त काय करा, शिवजयंती चरित्र वाचा. झालं बाळांनो, चरित्र वाचा. तुम्ही कधीच आत्महत्या करणार नाही. इतर प्राणी आत्महत्या करतात का? नाही. आणि मनुष्यच आत्महत्या का करतो? म्हणून इथून पुढं आत्महत्या करू नका. आणि आत्महत्या करण्याची कारण कोणती माहितीये? आपली आत्महत्या करण्याची कारण इंडियाची एक, आईना हट्ट पुरवला नाही, आत्महत्या. मार्क कमी पडली, आत्महत्या. परीक्षेचा पेपर अवघड गेला, आत्महत्या. नापास झाला, आत्महत्या. आई अभ्यासाबद्दल बोलते, आत्महत्या. वडील सांगतात टीव्ही पाहू नको, आत्महत्या. बाहेरचं कोणी बोललं, आत्महत्या. शिक्षक प्राध्यापक तुम्हाला अभ्यासाबद्दल बोलले, आत्महत्या. नोकरी लागत नाही, आत्महत्या. प्रेम भंग झाला, आत्महत्या. छोकरी मिळत नाही, आत्महत्या. मुलंच होत नाही, आत्महत्या. मुलगाच होत नाही, आत्महत्या. अंगावर कर्ज आहे, आत्महत्या. नवऱ्याने त्रास दिला, आत्महत्या. बायकोने त्रास दिला, आत्महत्या. काय चाललंय काय? पुन्हा अपमान, कुणी अंगावर कर्ज आहे, आत्महत्या. टेन्शन आलं, आत्महत्या. बरोबर ना? कुणी अपमान केला, आत्महत्या. कुणी अपयश आलं, आत्महत्या. कुणी दगा दिला, आत्महत्या. कुणी दगावलं,
आत्महत्या. आणि म्हणून लक्षात ठेवा, कधीच आत्महत्या करायची नाही. तुम्ही आता घरी काय करायचं, दररोज एक लिहून घ्या, एकदा फुललेलं फूल, एकदा फुललेलं फूल पुन्हा फुलत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणे नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणे नाही. देवाचं नाव नाही घेतलं तरी चालेल, दररोज म्हणा. पुन्हा जन्म नाही, हे काल्पनिक आहे सगळं. मागचा जन्म, पुढचा जन्म, आत्मा, परमात्मा, स्वर्ग, नरक, हे काल्पनिक आहे, थोतांड आहे. कोण सांगतं? संत तुकाराम महाराज, सावरकर सांगतात, हे काल्पनिक आहे. तुम्ही आज आहे ना, मी आज आहे ना, बस. पुन्हा हा जीव नाही. आणि म्हणून इथून पुढं आयुष्यात तुम्ही कधीच आत्महत्या करायची नाही. ही तुमची प्रॉपर्टी, संपत्ती जपून ठेवा. बैठे बैठे सावधान. आपलं जीवन सुंदर आहे, आपलं जीवन सुखासाठी आहे, आपलं जीवन आनंदासाठी आहे, आपलं जीवन गाण्यासाठी आहे, आपलं जीवन खेळण्यासाठी आहे, आपलं जीवन डान्स करण्यासाठी आहे, आपलं जीवन रडण्यासाठी नाही, आपलं जीवन व्यसन करण्यासाठी नाही. मग आपलं जीवन कशासाठी आहे? तर हसण्यासाठी. आणि म्हणून मी म्हणतो, हसत जगावं, जगत हसावं, हसता हसता जगाला हसवावं, दुसऱ्याला हसवावं. चिनी भाषेत एक म्हण आहे, ज्याला हसता येतं त्याने दुकानदार व्हावं, ज्याला हसता येतं त्याने डॉक्टर व्हावं, ज्याला हसता येतं त्याने मॅडम व्हावं, शिक्षक व्हावं, ज्याला हसता येतं त्याने उत्तम वक्ता व्हावं. मग हसणाऱ्या दुकानदारासमोर गिरायकाची गर्दी असते, हसणाऱ्या डॉक्टरासमोर रुग्णांची गर्दी असते, रोग्यांची गर्दी असते, हसणाऱ्या मॅडम सोबत आणि हसणाऱ्या शिक्षकांभोवती कुणाची गर्दी असते? विद्यार्थ्यांची गर्दी असते. आणि हसवणाऱ्या वक्त्यासमोर कुणाची गर्दी असते? का श्रोत्यांची गर्दी असते. आणि म्हणून मला पुन्हा म्हणावंसं वाटतं, हसत जगावं, जगत हसावं, हसता हसता जगाला हसवावं, दुसऱ्याला हसवावं. आपला सर्वांना वंदन करू. मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.